हॅलो, नमस्ते. इयत्ता 10वी. आज आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे पाहायची आहेत बाळांनो. सराव संच 1.1 चा आज अभ्यास करूया. चला तर मग, जर मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर बाळांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या शंका काय असतील ते कमेंट्स मध्ये पाठवा. चला तर मग, दोन चलातील रेषीय समीकरणे. सराव संच 1 अगोदर तुम्हाला बाळांनो प्रॅक्टिस साठी गणित मी घेतलेलीच होती. आता बघा गणित काय आहे. सराव संच 1.1 मधलं 5x अधिक 3y बरोबर 9. 5x अधिक 3y 5x अधिक 3y बरोबर 9 आणि याच्या जोडीचं समीकरण आहे बाळांनो 2x वजा 3y 2x वजा 3y बरोबर 12. मग बघा काय करायचं ते. इथं अधिक 3y आहे, इथं वजा 3y आहे. या दोन समीकरणांची काय होणार आहे बेरीज. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. समीकरण, कारण इथं अधिक 3y आहे, इथं काय आहे वजा 3y. समीकरण सोडवत असताना पहिल्यांदा बाळांनो समीकरण 1 आणि 2 अशी समीकरण टाकूनच घ्यावी लागतात. चला तर मग समीकरण 1 आणि 2, समीकरण 1 म्हणू, समीकरण 2 म्हणू. 5x अधिक 3y बरोबर 9. समीकरण पहिलं 2x वजा 3y बरोबर 12. समीकरण नंबर 2. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. का करायचं बेरीज. याच्या अगोदर आपण शिकलोय, कारण वायचं निरसन होते, वायची किंमत 0 येते, म्हणून डायरेक्ट बेरीज करायची. 5x अधिक 3y बरोबर 9. 2x वजा 3y बरोबर 12. बघा 3y प्लस आणि मायनस आले, त्याची किंमत 0 झाली. 5 आणि 2 किती आले 7x. इथं बघा 9 11 21 आले, म्हणून x बरोबर 12 आणि 9 21, म्हणून x बरोबर हे 21 छेद 7 एके 7 7 त्रिक 21 किती आले 3. 7 त्रिक 21. मग आलेली ही x ची किंमत कोणत्याही समीकरणामध्ये भरली तर उत्तर तेवढंच येतंय. समीकरण 1 मध्ये ठेवू. हे गणित फक्त 2 मार्कासाठी पडेल बाळांनो तुम्हाला. x बरोबर 3 ही किंमत समीकरण समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा सॉरी 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 बघा 5x अधिक 3y बरोबर 12. सॉरी 5x अधिक 3y बरोबर 9. x ची किंमत 3 आहे ना, तर इथं x च्या ठिकाणी भरायची. 5 गुणिले 3 अधिक 3y बरोबर 9. 5 त्रिक 15 अधिक 3y बरोबर 9, म्हणून इथं 3y तसेच राहणार. हे 9 अधिक 15 तिकडे गेल्यानंतर वजा होणार. मग 15तनं 9 गेले किती राहिले 6, म्हणून 3y बरोबर मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 6, म्हणून y बरोबर वजा 6 छेद 3. 3 एके 3 3 दुनी 6 किती उकल आली y बरोबर आली वजा 2. मग आता बघा x बरोबर 3 आली, y बरोबर वजा 2 आली. उकल कशी लिहायची लक्ष द्या इकडं. उकल बरोबर, हे तुम्हाला गणित समजलं असेल बाळांनो. उकल बरोबर बघा असं लिहायचं. उकल बरोबर
उकल बरोबर एक्स आणि वाय. एक्स ची किंमत किती आली आहे आपली 3 आणि वाय ची किंमत किती आली आहे -2. याच्यासाठी आपल्याला 2 मार्क्स मिळाले. 2 किंवा 3 मार्क्सला ही गणित विचारली जातात बाळांनो. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. कारण ह्या सगळ्या गाळलेल्या जागा भरायसाठी तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे. काही रिकाम्या जागा भरायच्या आहेत. डायरेक्ट मी हे समीकरण तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे खालील एक सामायिक समीकरण सोडवा म्हणून सांगितलेलं आहे. बघा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 बघूया. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. हा क्वेश्चन नंबर 2 आहे. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. प्रश्न दुसरा आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे 3a अधिक 5b. क्वेश्चन काय दिलेला आहे 3a अधिक 5b बरोबर 26. 3a अधिक 5b बरोबर 26. समीकरण नंबर पहिलं आहे त्याच्या जोडीचं आहे a अधिक 5b बरोबर 22. a अधिक 5b बरोबर 22. पहिल्यांदा काय करून घ्यायचं मी सांगितलं सुरुवातीला. समीकरण नंबर 1 समीकरण नंबर 2 टाकून घ्यायचे. समीकरण नंबर 1 काय आहे 3a अधिक 5b बरोबर 26. समीकरण नंबर 1 a अधिक 5b बरोबर 22. समीकरण नंबर आहे 2. बघा आता इथं 5b आणि 5b बाळांनो 5b आणि 5b कशा आहेत समान चिन्हांनी दर्शवलेले आहेत. जर हे प्लस आणि मायनस असतील तरच आपल्याला काय करता येईल याची बेरीज करता येईल. परंतु समान चिन्ह आलेत म्हणून समीकरण 1 व 2 यांची काय करायची वजाबाकी. कारण +1 -1 याच्यात निरसन करणे म्हणजे याची किंमत 0 आणणे. ह्या b ची किंमत 0 आणण्यासाठी काय करावे लागणार वजाबाकी. समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू. बघा आता 3a अधिक 5b बरोबर 26. a अधिक 5b बरोबर 22. वजाबाकी म्हटल्यानंतर काय होतं वजाबाकी म्हटल्यानंतर चिन्ह बदलली जातात बाळांनो. इथं काय आहे अधिक म्हटल्यावर वजा होणार. इथं अधिक म्हटल्यावर वजा होणार. इथं अधिक म्हटल्यावर काय होणार वजा होणार. म्हणजे याला चिन्ह कोणतं लागलं 3 मधून 1 इथं मायनस होतंय. याचा अर्थ इथं आले 2a. हे प्लस निघून गेले प्लस मायनस याची किंमत आली 0. 26 मधून 22 जाणार इथं 4 राहणार इथं 0. म्हणजेच 23 24 25 26 a बरोबर 4/2. म्हणून a बरोबर व्हॅल्यू किती आली आपली 2. a ची किंमत आली 2. आता ही आलेली किंमत समीकरण आपण कोणत्याही समीकरणामध्ये भरू शकतो. तर आपलं सोपं समीकरण कुठलं आहे बघा दुसरं समीकरण आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये भरूया. काय करूया a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण दुसरं कोणतं आहे a अधिक 5b बरोबर 22. a बरोबर 2 कारण a ची किंमत 2 आहे म्हणून इथं 2 लिहिली. 5b बरोबर 22 म्हणून 5b आहे असेच ठेवायचे. 22 हे अधिक 2 आहे तिकडे गेल्यानंतर -2 होणार.
5b बरोबर 22 मधून 2 गेले 20 राहिले, म्हणून b बरोबर 20/5. b बरोबर किती आले आपले 4. तर आता उकल लिहायला लागणार आपल्याला. उकल कशी लिहायची बघा, a बरोबर 2, b बरोबर किती आले 4, म्हणून उकल x y. x इथं a आणि b करूया. इथं a आणि b. a ची किंमत आली आहे 2, b ची किंमत आली आहे 4. याच्यासाठी आपल्याला 2 किंवा 3 मार्क्स अगदी इझिली भेटून जातात बाळांनो. अगदी काय सोपं आहे का याच्यामध्ये? सॉरी, काय अवघड आहे का याच्यामध्ये? बघा चला, गणित क्रमांक किती बघायचंय? गणित क्रमांक 2. अवघड आहे का म्हटल्यानंतर तुम्ही हो म्हणणार. अवघड आहे का? गणित फार सोपी आहेत बाळांनो. फक्त अगदी पहिली दुसरी मध्ये बेरीज वजाबाकी केल्यागत करायचे आणि सोडवायची आहेत किमती भरून. गणित क्रमांक 2. x अधिक 7y बरोबर 10. x अधिक 7y बरोबर 10 आणि त्याच्या जोडीचं समीकरण काय दिलेलं आहे बघा, 3x वजा 2y बरोबर 7. 3x वजा 2y बरोबर 7. आता काय करावं लागणार बघा, समान आहे का? इथं काहीच समान नाही. x चे पण सहगुणक समान नाहीत ना, y चे सहगुणक समान नाहीत. मग कुठले तर सहगुणक समान करून घ्यावे लागणार. नंतर त्या समीकरणांची बेरीज का वजाबाकी करायची हे आपण ठरवू. बघा आता सोपं कुठलं पडेल? जर y च समान करायचं म्हटलं तर 7 नाही याला गुणलं पाहिजे, 2 नाही इकडं, म्हणजे 7 दुनी 14, 7 दुनी 14 होईल. इतका अवघड मध्ये न जाता आपण डायरेक्ट समीकरण 1 ला 3 नच गुणूया. आधी समीकरण नंबर 1 लिहून घेऊया. x अधिक 7y बरोबर 10. समीकरण नंबर 1. 3x वजा 2y बरोबर 7. समीकरण नंबर 2. आता काय करूया, समीकरण 1 ला किती न गुणूया? इथं 3x येण्यासाठी 3 न गुणूया. समीकरण 1 ला 3 ने गुणू. एकाला गुणून चालेल का? नाही चालणार. मी सांगितलं ना, पंक्तीत जेवायला बसल्यानंतर फक्त एकालाच घ्या म्हणून चालतं का? नाही, सगळ्यांनाच वाढावं लागतं ना. मग इथं ही यांची पंगत बसलेली आहे असं समजा. सगळ्यांना 3 न गुणावंच लागणार. चला मग 3. समीकरण 1 ला काय नाही गुणू? 3 ने गुणू. म्हणजे 3 गुणिले x अधिक 3 गुणिले 7y 3 गुणिले 10. 3x 7 त्रिक 21y बरोबर 3 दाय 30. समीकरण नंबर किती आलं आपलं? 3. आता बघा आपल्याला समीकरण 3x शोधून काढायचे. कुठं कुठं आहेत? समीकरण 2 ला आणि समीकरण इथं 3 ला. काय आहे तिथं? 3x. चिन्ह कसली आहेत? समान आहेत. म्हणजेच काय करावी लागणार यांची? वजाबाकी. समीकरण 3 आणि 2 यांची वजाबाकी करू. समीकरण 3 व 2 यांची वजाबाकी. समीकरण 3 बघा, 3x अधिक 21y आहेत पाहणो बरोबर 30. समीकरण 2 मध्ये 3x वजा 2y बरोबर 7. तिथं चिन्ह काय करावे लागणार आता आपल्याला? चिन्ह बदलून घ्यावी लागणार आहेत. इथं अधिक आहे, इथं वजा होणार. इथं वजा आहे, इथं काय होणार? अधिक हे निघून जाणार, इथं वजा होणार. मग वजाबाकी करायची. इथं x चं निरसन झालं म्हटल्यानंतर इथं x ची किंमत 0 येते, प्रश्न नाही. आता समान चिन्हांची बेरीज करायची असते. 21 आणि 2 किती येणार? 23y बरोबर
हे 30 मधून 7 जाणार, इथं किती राहणार? 23. कारण इथं 10तनं 7 गेले 3, 7 आणि 3 10, इथं 2 23. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, म्हणजे y बरोबर किंमत किती येणार? 1. y बरोबर काय करायचं? 23/23, म्हणजे y बरोबर किंमत किती आली? 1. तुम्हाला माहिती आहे आता आलेली किंमत कोणत्याही समीकरणामध्ये भरून आपण समीकरण x ची किंमत काढतो. समीकरण 1 मध्ये ठेवूया. y बरोबर 1 ही किंमत समीकरण किती मध्ये ठेवूया? 1 मध्ये ठेवू. बघा आता समीकरण 1 काय आहे? x अधिक 7y बरोबर 10, म्हणून x अधिक 7, इथं y ची किंमत किती लिहायची बाळांनो? 1 बरोबर 10, म्हणून x अधिक 7 एके 7 बरोबर 10, म्हणून x बरोबर 10. हे अधिक 7 आहे, तिकडे गेल्यावर वजा 7, म्हणून 7 आणि 3 10, किती येणार आहे? 3. x बरोबर व्हॅल्यू किती आली? 3. मग उकल कशी लिहायची आपण? उकल बरोबर x आणि इथं काय आहे? y. x ची किंमत किती आली? 3. y ची किंमत किती आली? आपली 1. अशा प्रकारे हे तिसरं कितवं गणित? दुसरं गणित कंप्लीट झालेलं आहे. 3 नंबरचं गणित पाहू. हे तुम्हाला समजलं असेल. अशा प्रकारे 2 किंवा 3 मार्कासाठी गणित विचारली जातील. अतिशय सोपी आहेत आणि मार्क्स एकही मार्क्स याच्यामध्ये जात नाही आणि घालवायचाही नाही बाळांनो तुम्ही, कारण पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणार हे प्रकरण आहे पहिलं. टार्गेट धरून चालायचं. पहिलं प्रकरण जेवढ्या मार्काला असेल तेवढी मार्क्स आपल्याला मिळवायचीच आहेत. मग आउट ऑफ मिळवायचं अवघड नाही. चला मग तिसरं गणित काय विचारलेलं आहे? 2x वजा 3y बरोबर 9. 2x वजा 3y, 2x वजा 3y बरोबर 9. आणि दुसरं समीकरण विचारलेलं आहे 2x अधिक y बरोबर 13. 2x अधिक y बरोबर 13. बघा आता काय करावं लागणार आहे? इथं काय समान करून घ्यायचे? इथं 2x आहेत, समान करून घ्यायची काही आपल्याला गरज नाही आहे. डायरेक्ट वजाबाकी करू, चिन्ह बदलली जातात. जर तुम्हाला बेरीज सोपी वाटत असेल तर इथं काय करायचं? 3 वजाबाकी म्हणजे असं अवघड काहीच नाहीये. काय लिहून घ्यायचं? समीकरण नंबर 1 2x वजा 3y बरोबर 9. समीकरण नंबर 1 2x अधिक y बरोबर 13. समीकरण नंबर 2 समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी. बघा आता 2x वजा 3y बरोबर 9. 2x अधिक y बरोबर 13. इथे निरसन कोणाचं होणार आहे? x आणि y ची किंमत आपल्याला मिळणार आहे. इथं वजा, इथं वजा, इथं वजा म्हटल्यानंतर अधिक 2x वजा 2x गेले, इथं सेम चिन्ह आहेत. काय होणार यांची बेरीज? 3 आणि 1 4 वजा 4y बरोबर. इथं अधिक चिन्ह आहे, इथं वजा चिन्ह आहे, म्हटल्यानंतर काय होणार? वजाबाकी. एका संख्येला वजा चिन्ह, एकाला अधिक असेल तर वजाबाकी होते. 9 13 मधून 9 गेले, 9 10 11 12 आणि 13 4 राहतात. कसले 4? वजा 4. दोन्ही बाजूचे वजा वजा काय होतात? अधिक होतात. म्हणून y बरोबर 4/4. y बरोबर किती आले? इथं 1 आला. ही किंमत समीकरण सोप्यामध्ये भरूया. समीकरण 2 मध्ये भरूया, सोपं पडेल.
y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. बघा आता समीकरण 2 काय आहे? 2x अधिक y बरोबर 13. किती ठेवायचे आहेत आपल्याला? 1. 2x अधिक 1 बरोबर 13. म्हणून 2x बरोबर 13 हे अधिक 1 तिकडे गेल्यावर वजा 1. 2x बरोबर 13तनं 1 गेला किती राहिले? 12. म्हणून x बरोबर 12/2 बेसक 12. 6 बरोबर 2 x बरोबर 6. म्हणून उकल काय येणार आपली? उकल बरोबर x आणि y. x ची किंमत 6, y ची किंमत 1. अशा तऱ्हेनं आपलं 2 मार्काचं गणित कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू विद्यार्थ्यांनो. जर मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच सहकार्य मला द्या. थँक्यू व्हेरी मच.